नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. या वर्षातली पहिली अमावस्या मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि मौनी अमावस्या ही बुधवारी 29 जानेवारीला आली आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत देखील केले जाते. आता आपल्या सर्वांना मौन व्रत करणे शक्य नाही, परंतु आपण या दिवशी काही सेवा, काही उपाय नक्कीच करू शकतो. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जी काही वाईट बाधा असेल, सर्व निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा इतर काही अडचणी असतील त्या काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय आवर्जून केले जाते. पौष महिन्यात येणारी ही अमावस्या आहे आणि म्हणून या अमावस्येला मौन अमावस्या असं देखील म्हणतात. आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तर अशीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. आता आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नाही, मग आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने स्नान करू शकतो. पवित्र नदीमध्ये स्नान केल्यामुळे बघा, आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात, काही पापं होतात, ती धुतल्या जातात, ती नष्ट होतात. आणि म्हणूनच अमावस्येला आपण पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी पितरांना तर्पण व पिंडदान देखील केली जाते. अमावस्या तिथी खास करून पितरांसाठी समर्पित आहे. या दिवशी पितरांच्या सेवा केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष असू द्या, तो 100% तुमचा नाहीसा होणार म्हणजे होणार. मौनी अमावस्येला केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्ती करून देते. मौन व्रत केल्याने व्यक्तीची सर्व प्रकारच्या पापांतून मुक्तता होत असते. आणि बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा आयोजित केलेला आहे. बघा, या दिवशी अमावस्या आहे आणि या दिवशी महाकुंभ देखील असल्यामुळे या अमावस्येला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपण स्नान, मौन व्रत आणि दान पुण्य यांसारखी शुभकार्य ही करायची आहे. यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते. तर पहा, आपल्याला 29 जानेवारीच्या दिवशी सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे. यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा प्रवेश करत नाही, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा, यातून आपण सर्वजण घरात प्रवेश करत असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी देखील याच दरवाजामधून घरात येत असते. आणि बघा, ज्यावेळेस आपल्या घराचा दरवाजा हा सुशोभित असतो, त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. हळद लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना देखील हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. छोटीशी रांगोळी काढायची आहे, त्यावर हळदी कुंकू टाका. त्याचप्रमाणे सकाळी संध्याकाळी घराच्या दरवाजावर आपण 2 पंत्या लावू शकतो, 2 दिवे लावू शकतो. यानंतर बघा, आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाला 11, 5, 7 किंवा 9 आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. माता तुळशीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. संध्याकाळी देखील आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. संध्याकाळी तुळशीला फक्त आपल्याला स्पर्श करायचा नसतो. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे. मौनी अमावस्या खास करून पितरांना समर्पित आहे. आणि जर का आपल्या घरात क्लेश होत असतील, वाद होत असतील, विवाह जमत नसेल, विवाहात अडचणी येत असतील, शिक्षणात अडचणी येत असतील, नोकरीत, धंद्यात, व्यवसायात अडचणी येत असेल, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पितृदोषामुळे होत असतात. आणि हा पितृदोष आपण बघा, असे छोटे छोटे उपाय करून हा घालवू शकतो. आणि खास करून पितृदोष घालवण्यासाठी अमावस्येला आपण हे उपाय करायचे आहे. तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
हा दिवा तुम्ही घरात प्रज्वलित करू शकतात, घराच्या बाहेर देखील प्रज्वलित करू शकतात किंवा दोन्हीही ठिकाणी तुम्ही लावू शकतात। यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तरच पंथी घ्या। बघा, कणकेमध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद घाला, त्याचा दिवा तयार करा। यामध्ये जोड वात घाला, त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकतात। बघा, तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे तेल घेणार आहात त्यात तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ असतील तर काळे तीळ तुम्ही टाका, दुहेरी वात करा आणि असा हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याचं तोंड देखील तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायचं आहे। दिव्याखाली तुम्ही एक प्लेट घ्या, थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा म्हणायचं आहे। यामुळे आपल्यावर पितरांची कृपा आशीर्वाद राहतात, पितृदोष यामुळे कमी होण्यास मदत होतो, आपले पितर आपल्यावर तृप्त होतात। त्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर देखील याच पद्धतीने एक दिवा तयार करायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे आणि याचं मुख देखील तुम्ही दक्षिण दिशेला करायचं आहे। तर या पद्धतीने दिवा लावायचा आहे। कणकेचा दिवा घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे। यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये देखील तुम्ही जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक दिवा लावायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक लवंग, एक हिरवी विलायची टाकायची आहे। या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद कुंकू ओलं करून त्याने एक स्वस्तिक काढायचा आहे। या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता लावा, त्यावर तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षता, फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे। माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे, घरात सुख समृद्धी नांदू दे किंवा तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही व्यक्त करायची आहे। पहा, जर का आपल्या जीवनात आयुष्यात भरपूर अडचणी असेल, कटकटी असेल तर ह्या गोष्टी निगेटिव्ह ऊर्जेमुळे देखील होत असतात, पितृदोषामुळे देखील होत असतात आणि महिन्यातील असा हा एक दिवस आहे तो म्हणजे अमावस्या। अमावस्येच्या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय करून आपले वास्तुदोष, पितृदोष, त्याचप्रमाणे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढू शकतो। तुम्ही हे उपाय प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात। बघा, आपण उपाय करत नाही आणि आपण खूप अडचणीत असतो, आपण याला विचारतो, त्याला विचारतो, हे काय करायचं, तिथे काय करायचं, किंवा आपण अडचणी याला त्याला सांगत असतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही ह्या अडचणींसाठी हे छोटे छोटे उपाय करताल त्यावेळेस नक्कीच तुमच्या घरातील ह्या अडचणी हळूहळू कमी झालेल्या तुम्हाला दिसणार आहे। आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला अजून काय करायचं आहे तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपण जर काही व्रत केलं तर आपल्याला सर्व प्रकारच्या पापातून सुटका मिळते। त्याचप्रमाणे आपण अमावस्येला पिंडदान आणि तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देण्यास आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास हे मदत करत असतं। त्याचप्रमाणे मौनी अमावस्येला दान धर्म करण्याला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही उबदार वस्त्र, अन्न, धन आणि तीळ दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात। तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गरजूंना ह्या वस्तू दान करू शकतात। बघा, यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि जीवनात सुख शांती येते। त्याचप्रमाणे अन्न आणि धन दान केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता कधीही आपल्याला पडत नाही आणि हे कर्म आर्थिक समृद्धी आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळवून देतात। त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचे दान करण्याला अतिशय महत्त्व आहे। तिळाचे हवन देखील आपण या दिवशी केले पाहिजे। या दिवशी आपल्याला एका मातीच्या भांड्यात किंवा पंतीत थोडेसे तीळ ठेवायचे आहे। यामध्ये तुम्ही 1 ते 2 कापराच्या वड्या ठेवा आणि तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहे। हे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून करू शकतात। याला तिळाचे हवन करणे असं देखील म्हणतात। तर या गोष्टी आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी
कोणालाही द्यायची नाही. म्हणजेच बघा, झाडू हा कोणालाही द्यायचा नाही. अमावस्येच्या दिवशी जर का कोणी आपल्याकडे मीठ मागितलं तर मीठ देखील आपल्याला कोणाला द्यायचे नाही. आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे पैसे आपल्याला कोणाला चुकूनही उधार द्यायचे नाही किंवा कोणाकडनं चुकूनही आपण पैसे उधार घ्यायचे नाही. त्याचप्रमाणे या दिवशी पीठ आपल्याला दळून आणायचं नसतं. तेल आपल्याला कोणालाही या दिवशी दान करायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला तेलाचं देखील खरेदी करायचे नाही. या दिवशी आपल्याला सात्विक भोजन घ्यायचं आहे. या दिवशी सकाळी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे. आपल्याला माता लक्ष्मीच्या जेवढ्या उपासना करता येतील त्या करायच्या आहे. तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकतात, श्रीसूक्ताचं पठण करू शकतात, लक्ष्मी अष्टक तुम्ही पठण करू शकतात. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही. मौनी अमावस्येच्या दिवशी नखे, दाढी आणि केस कापणे टाळावे. महिलांनी देखील या दिवशी चुकूनही केस कापू नये. या दिवशी तामसिक पदार्थांचं देखील आपल्याला सेवन करायचं नाहीये. मौनी अमावस्येच्या दिवशी जेवढं आपल्याला शांत राहता येईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, मौनी अमावस्या म्हणजे मौन व्रत म्हणजे मौन आपल्याला राहायचं असतं. या दिवशी वाद घालणे टाळायचं आहे. घरातील ज्येष्ठांचा या दिवशी चुकूनही अपमान करू नये. मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. या अमावस्येला आपल्याला संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी देखील एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर या दिवशी आपण आपल्या घरात जी फरची पुसणार आहोत यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. एक कापराची वडी आपल्याला कुचकरून टाकायची आहे आणि हे आपल्याला पाण्यामध्ये पूर्ण विरघळून द्यायचं आहे. त्यानंतर या पाण्याने घरातील सर्व फरची पुसून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर का गोमूत्र असेल तर तुम्हाला गोमूत्र देखील या पाण्यामध्ये टाकायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा फायदा होईल. आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.